नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मनपाचा 50 लाखांची मदत। प्रशासक जी श्रीकांत यांच्या पुढाकाराने सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दिला 1 दिवसाचं वेतन। तर कानडी सिंहाची डरकाळी आता छत्रपती संभाजीनगरात ऐकू येणार। सिद्धार्थ उद्यानातील खुल्या पिंजऱ्यात सिंहाचा जोडा, अस्वल आणि कोल्हे यांचं आकर्षण। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या पुढाकारातून 50 लाख रुपयांची पूरग्रस्तांना मदत करण्यात आली असून मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पाठवण्यात आलाय। मनपात 4000 अधिकारी कर्मचाऱ्यांचा पगार एकत्रित करून पूरग्रस्तांना मदत म्हणून प्रशासक जी श्रीकांत यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केलाय। विशेष करून गेल्या 2 दिवस आणि या महिनाभर मराठवाड्यामध्ये कधी नाही झाला एवढा खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या संघटनेचा विश्वासात घेऊन आपण 1 दिवसाची पगार सीएम रिलीफ फंड मध्ये आपण 50 लाख रुपये आपण आज जमा केलेले आहेत आणि मला खात्री आहे की हे जरी काही रक्कम असेल शेतकऱ्यांच्या मदतीसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी अधिकारी एकजूट येऊन 1 दिवसाची पगार सीएम रिलीफ फंडला दान केलेले आहे। आबालवृद्धांसाठी एक आनंदाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानात आता जंगलाचा राजा असलेला सिंह, अस्वल आणि कोल्ह्यांची जोडी आणण्यात आली असून हे प्राणी मंगळवारी सर्वांना बघण्यासाठी खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आले आहेत। शनिवारी सिंहासह इतर प्राण्यांचं आगमन सिद्धार्थ उद्यानात झालं असून दसऱ्याच्या पूर्वसंध्येपासून म्हणजेच बुधवारपासून हे प्राणी सर्वांना पाहण्याची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयाची विविधता आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे। प्राण्यांची अदलाबदल योजनेअंतर्गत कर्नाटकातील शिवमोगा प्राणी संग्रहालयातून 2 सिंह, 2 अस्वल आणि 2 कोल्हे असे एकूण 6 नवीन पाहुणे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेत। सिद्धार्थ उद्यानात आता जंगलाचा राजा असलेला सिंह, अस्वल आणि कोल्ह्यांची जोडी आणण्यात आली असून हे प्राणी मंगळवारी मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांना बघण्यासाठी खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आले आहेत। शनिवारी सिंह तर इतर प्राण्यांचं आगमन सिद्धार्थ उद्यानात झालं। 2 दिवस यांच्या नवीन जागी हालचाली आरोग्यावर बारीक लक्ष ठेवून हे प्राणी मंगळवारी मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांना बघण्यासाठी खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आलेत। दरम्यान मंगळवारी प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी पाहण्यास बंद असतं, त्यामुळे दसऱ्याच्या पूर्वसंध्येपासून म्हणजेच बुधवारपासून हे प्राणी सर्वांना पाहण्याची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे। या 6 प्राण्यांच्या मोबदल्यात सिद्धार्थ उद्यानने शिवमोगा प्राणी संग्रहालयाला 1 पांढरा वाघ आणि 2 पिवळ्या वाघिणी दिल्या आहेत। एकूण 14 वर्षांनंतर सिद्धार्थ उद्यानात सिंह गर्जना ऐकायला मिळणार आहे। त्याच्यात आयुक्त तथा प्रशासक यांचा सिंहाचा वाटा आहे। सिंहाची जोडी प्राणी संग्रहालयात असावी या पुरोगामी विचार समोर ठेवून त्यांनी अथक प्रयत्न केले। या प्रयत्न आणि पुरोगामी दृष्टिकोनामुळे आता प्राणी संग्रहालयामध्ये सिंह गर्जना ऐकायला मिळणार आहे। केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीनुसार दिनांक 27 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरात 2 सिंह, 2 अस्वल व 2 कोल्हे आणण्यात आलेत। त्याच्या मोबदल्यात छत्रपती संभाजीनगर प्राणी संग्रहालयातून 1 पांढरा नर वाघ व 2 पिवळ्या वाघीण शिवमोगा प्राणी संग्रहालयाकडे पाठवण्यात आल्यात। या नवीन प्राण्यांच्या आगमनामुळे सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयाचं आकर्षण अधिक वाढलं असून शहरातील नागरिक व पर्यटकांसाठी हे एक नवं आकर्षण ठरणार आहे। दसऱ्याच्या मुहूर्तावर प्राणीप्रेमी व पर्यटकांसाठी हे नवीन आकर्षण ठरणार आहे। याबाबत महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी माहिती माध्यमांसमोर बोलताना दिली आहे। छत्रपती संभाजीनगरचं अजून पर्यटनाचा वाढ करण्याच्या अनुषंगाने आपल्या सिद्धार्थ जू येथे 2 सिंहाचं जोडी जे अर्जुन आणि सुचित्र ते 8-8 वर्षाची आहे आणि तसेच अस्वल गजेंद्र आणि शांती हे 2 अस्वल आपण आणलेले आहेत आणि त्यासोबतच 2 कोल्हे पण आपल्याकडे आलेले आहेत। या बदल्यात आपण 3 वाघ, 1 व्हाईट टायगर आणि 2 बेंगॉल टायगर आपण शिवमोगा झुलॉजिकल पार्क यांचे जे आपला ॲनिमल एक्सचेंज प्रोग्राम आहे
ते झुलॉजिकल इंडिया याची जे परवानगी घेऊन आपण हे ॲनिमल एक्सचेंज प्रोग्राम आपण अवलंबल्या आणि या माध्यमातून गेले 14 वर्ष आपण सिंहाचं वाट बघत होतो आणि आज तो सिंह आपल्याकडे आहेत. हा अर्जुन आहे, 8 वर्षाचा आहे. आता त्याला कानडी भाषिक आहे. थोडा हळूहळू आम्ही त्याला मराठी शिकवतो जेणेकरून त्याला तेवढा समजेल, कारण आपली जे हँडलर्स आहेत ते खूप अनुभवी हँडलर्स आहेत. जिया एक खूप अनुभवी हँडलर आहेत आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीने आपण ते सांभाळू आणि जेणेकरून अजून ते सिंहाचं ज्या पद्धतीने वाघाचं संख्या आपण सिद्धार्थ गार्डन जूमध्ये सर्व जू कीपर्स आणि विशेष करून विजय पाटील आणि त्यांचं नीता सिंग आणि सर्व त्यांचे चमूने अतिशय जवळपास 14 ते 16 टायगर्सपर्यंत आपण वाढवल्या होत्या. तसेच सिंहाचंसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने जोपासून त्याला चांगलं केअर करण्याची आपण जबाबदारी घेणार. सर थोडी भाषा हां, ते तसेच आता आम्ही पण कानडी होतो. आता महाराष्ट्र येऊन मराठी शिकलो, तसे सिंह पण कानडी आहे. त्याला थोडा पहिलं नवीन त्याला येत नाही. त्याला थोडा आम्ही त्यांना माझ्या जू कीपरला सांगितलं थोडा हळूहळू बा होगू हे जे छोटे शब्द असतात ते जेवण करण्याचा त्याला थोडा सवय असतात आणि त्या पद्धतीने ते हँडलर्सला आपण ट्रेन करणार आहे. म्हणजे तुमच्या लोकांना पण कानडीचं शिक्षण द्यावं लागेल आता. नाही, कारण जसा प्राणी आहे आणि त्याला थोडा 8 वर्ष शिवमोग्गा जूमध्ये ते छोटाहून मोठा झाला. आता ते आपल्या या ठिकाणचा छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी झालेला आहे. आजपासून 3 दिवसापूर्वी आलं होतं. 3 दिवस क्वारंटीन ठेवून आज लोकांसाठी आपण उघडे केलेलं आहेत आणि सर्व पर्यटकांनी याचा आनंद घ्यावा आणि त्याला कुठलाही, मी परत एकदा आपल्या माध्यमातून सर्व विशेष करून लहान मुलांना विनंती करतो, कुठल्याही प्राणींना छेडखानी करू नये. त्याला बघावा, त्याचा आनंद घ्यावा आणि त्याला कुठल्याही प्रकारचे जेवण देण्याची प्रयत्न करू नका, कारण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका खूप चांगल्या पद्धतीने या सर्व प्राण्यांचा देखभाल करते. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो छत्रपती संभाजीनगर व एमजीएम विश्व विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंतीनिमित्त एमजीएम विश्व विद्यापीठ येथे महात्मा गांधी यांचा जीवन प्रवास विषयावरती चित्र प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलंय. या चित्र प्रदर्शनीचा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. गांधी जयंती निमित्त दिनांक 30 सप्टेंबर 2025 ते 3 ऑक्टोबर 2025 या कालावधीत चिंतनगाह एमजीएम विश्व विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे महात्मा गांधी यांचा जीवन प्रवास विषयावरती चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीचा उद्घाटन सोहळा आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता संपन्न झाला. चित्र प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ आणि कुलसचिव डॉक्टर आशिष गाडेकर, स्कूल ऑफ फिल्म्स आर्ट्सचे प्रमुख डॉक्टर शिव कदम आणि डिपार्टमेंट ऑफ गांधीयन स्टडीजचे प्रमुख जॉन चलोदुराई, केंद्रीय संचार ब्युरोचे प्रबंधक संतोष देशमुख, सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार, एमजीएम विद्यापीठाच्या विविध विभागाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. संतोष देशमुख यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडलं. प्रदीप पवार यांनी गांधींच्या जीवनावरती प्रश्न विचारले. विजेत्यांना केंद्रीय संचार ब्युरोतर्फे डॉक्टर विकास सपकाळ, संतोष देशमुख, डॉक्टर शिव कदम यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. कार्यक्रमात स्वच्छतेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकजागृती सांस्कृतिक कला सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर यांचं पथनाट्य व एमजीएम विश्व विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या विचारावरती नाटक सादर केलं. एमजीएम विश्व विद्यापीठ येथे दिनांक 30 सप्टेंबर 2025 ते 3 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, चित्र प्रदर्शन, रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. महात्मा गांधी मिशन युनिव्हर्सिटीतर्फे 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं. महात्मा गांधींचे विचार हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे इम्प्लिमेंटेशन करत असताना आम्ही 2 क्रेडिटचा गांधीयन फिलॉसॉफी हा अभ्यासक्रमसुद्धा या ठिकाणी सुरू केलेला आहे. डिपार्टमेंट ऑफ गांधीयन स्टडीज हा विभाग स्थापन केला असून त्याचं इंटरनॅशनल ॲक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणावर करत असतो. आम्ही गेल्या वर्षी 2 ऑक्टोबरला मास चरखा स्पिनिंग बाय मासेस या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार, सेल्फ रिलायन्स आणि त्याचबरोबर इंटिग्रेशन ऑफ माइंड, हँड आणि हार्ट
या माध्यमातून खादीचं महत्त्व आणि त्याचबरोबर सेल्फ रिलायन्सचं महत्त्व पटवून देऊन आम्ही एशियन वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा या ठिकाणी केलेला आहे. स्वच्छता अभियान हा रेग्युलर फीचर असून दर सोमवारी आपण इंटरफेथ प्रेयरसुद्धा करत असतो. महात्मा गांधींच्या विचाराचं अनुसरण आपण निसर्गाच्या प्रती एक आदर ठेवल्यामुळे आम्ही एक दिवस विदाऊट व्हेकल असतो. त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचं महत्त्व आणि सेवाच्या माध्यमातून स्वच्छता, त्याचबरोबर महात्मा गांधींच्या विचाराच्या दृष्टीने आम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. खादीचं महत्त्व वाढवत असतो आणि सायन्स टेक्नॉलॉजीला खादीला जोडून या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक भविष्यामध्ये सुद्धा एक खादी आणि चरखा हा स्टार्टअप कसा करता येईल याचंसुद्धा आपण प्रशिक्षण देत असतो. या प्रसंगी मी भारत सरकारचं अभिनंदन करतो की संपूर्ण भारतात नव्हे तर जगामध्ये सुद्धा आज गांधींची फिलॉसॉफी किती महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर महात्मा गांधींच्या विचारामध्ये मिळू शकतं. प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांच्यामध्ये असलेल्या महात्मा गांधींना ओळखून त्यांनी महात्मा गांधी स्वतः बनून या प्रसंगी महात्मा गांधींचं जीवन आपल्या जीवनाशी एकरूप करावं अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. पुनश्च अभिनंदन करतो. धन्यवाद. मी डॉक्टर विलास सपकाळ, कुलगुरू महात्मा गांधी मिशन युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर. पैठण तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने महापुराची स्थिती निर्माण झाली असल्याने पैठण लगत असलेल्या गावकऱ्यांनी पूर्ण रात्र रस्त्यावरती बसून काढली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून जनावरे, गाडी, बैल, शेळ्या, मेंढ्या रस्त्यावरती आल्या. अनेकांना रात्रभर रस्त्यावरती जागून काढावी लागली आहे. पैठण तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने महापुराची स्थिती निर्माण झाली असल्याने पैठण लगत असलेल्या गावकऱ्यांनी संपूर्ण रात्र रस्त्यावर बसून काढली. स्थानिक रहिवासी किशोर दसपुते यांनी सांगितलंय की पूरस्थितीमुळे नागरिक बेघर झाले असून प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू करावं अशी मागणी करण्यात येत होती. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अभिजित शिंदे आणि सरला शिंदे प्रस्तुत आलाप द रिअल म्युझिक पीपल घेऊन येत आहे काव्य रसिकांसाठी संगीताची अविस्मरणीय मैफिल. भव्य म्युझिकल कॉन्सर्ट्स, गझल मैफिली, लग्न सोहळ्यांचा जल्लोष, कॉर्पोरेट शो ते थीम इव्हेंट्स, ऑर्केस्ट्रा यासह प्री वेडिंग शूट्स, जाहिराती, कॉर्पोरेट फिल्मसाठी दर्जेदार असा अत्याधुनिक स्टुडिओ. तुमच्या कार्यक्रमाला अविस्मरणीय बनवण्यासाठी आजच संपर्क करा 9820656665 अथवा 9420494665 यावर किंवा भेट द्या www.alapentertainment.com. कारण आलाप म्हणजेच संगीताचा ठेवा आणि सुरांची मैफिल. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही.
कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तथा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड विथ. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाच्या सोशल सायन्स फोरमच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध चालू सामाजिक आर्थिक विषयांवरती आपले विचार मांडले असून बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयातील सोशल सायन्स फोरमच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महाविद्यालयातील नियमित उपस्थिती आणि विद्यार्थी विकास मोबाईल आम्हाला कळतंय पण वळत नाही, कुटुंबातील संवादाचा अभाव आणि समाजातील ताणतणाव, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यातील युवा पिढी, आव्हाने आणि संधी तसेच भविष्यासाठी निसर्गाला वाचवू हे 5 विषय स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते. या विषयांवरती विद्यार्थ्यांनी खूप मोकळेपणाने आणि संवेदनशीलतेने मते मांडली. कनिष्ठ महाविद्यालयातून 11वी विज्ञानच्या अक्षदा गवळी हिने प्रथम क्रमांक, सायली मोरे आणि हर्षदा फुलारे यांनी विभागून द्वितीय क्रमांक आणि कुणाल कापडणे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. वरिष्ठ महाविद्यालयातून BA द्वितीय वर्षाची सय्यद उम्मी हिने प्रथम क्रमांक, शिफा पठाण हिने द्वितीय क्रमांक आणि तृतीय वर्षाची विद्यार्थिनी सृष्टी पगार हिने तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सामाजिक आर्थिक विषयांची जाण असणं महत्त्वाचं असल्याचं प्रास्ताविकात मांडत सोशल सायन्स फोरम समिती प्रभारी प्राध्यापक डॉक्टर युगंधरा टोपरे यांनी स्पर्धेमागची भूमिका स्पष्ट केली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर नवल थोरात यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना भाषेची चांगली जाण असणं हे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास पूरक असल्याचं स्पष्ट केलं. जीवनात यशस्वी होण्यासाठी भाषा योग्य प्रकारे अवगत करणं आवश्यक असल्याचं डॉक्टर थोरात म्हणाले. या प्रसंगी
IQC समन्वयक डॉक्टर रामप्रसाद काळे यांनीही विद्यार्थ्यांना अधिकाधिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. या स्पर्धेसाठी समिती सदस्य डॉक्टर रमेश पेरकर, डॉक्टर परमेश्वर पुरी, प्राध्यापक बंडू पाटेकर, प्राध्यापक योगेश मालचे आणि प्राध्यापक सुनंदा चौरे यांनी परिश्रम घेतला. स्पर्धेचं सूत्रसंचालन BA तृतीय वर्षाची दिशा पंडितकर हिने केला. परीक्षकांचा परिचय सिद्धता गजधने हिने करून दिलाय, तर आभार मिताली वाडेकर हिने मांडलाय. स्पर्धेचं परीक्षण डॉक्टर शुभांगी विदरकर, डॉक्टर शहिस्ता तलब खान आणि प्राध्यापक संदीप जोगदंड यांनी केला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. डॉक्टर इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयामध्ये दिनांक 27 सप्टेंबर व 29 सप्टेंबर 2025 रोजी मानसशास्त्र विभागातर्फे चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. चित्रपट महोत्सवाचं हे 5वं वर्ष होतं. दरवर्षी मानसशास्त्रीय संकल्पनेवरती आधारित विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवले जातात व त्यावरती समूह चर्चा अशी वैचारिक मंथन घडवून आणलं जातं. चांगले विचार, संस्कार चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावेत, हा या चित्रपट महोत्सवाचा मुख्य उद्देश होता. या महोत्सवाची यावर्षीची संकल्पना क्लाउड ऑफ इमोशन, स्काईज ऑफ होप ही होती. भावना आणि ताण या एकमेकांशी निगडीत असतात. मानवी जीवन हे या भावना आणि ताणाभोवती सातत्याने फिरत असतं. हे दोन्ही घटक अटळ आणि अविभाज्य असे आहेत. भावना या ताण निर्माणही करू शकतात आणि ताण विरहित देखील करू शकतात. अशा या भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं याचं ज्ञान यावर्षीच्या सायलेंट टाईज, घालमेल, मलब, नाव काय तुझं, लव बाय चान्स या लघु चित्रपटाद्वारे देण्यात आल्या. दिनांक 27 सप्टेंबरला चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन ML&GE सोसायटीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट डॉक्टर कल्पलता पाटील भास्कर वाडकर यांच्या हस्ते व्हिडिओद्वारे करण्यात आलं. उद्घाटनाच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. अध्यक्षांचा परिचय डॉक्युमेंटरीद्वारे डॉक्टर सविता मनोहर यांनी केला. गेल्या 4 वर्षांचा चित्रपट महोत्सवाच्या थीमचा आढावा प्रास्ताविकातून डॉक्युमेंटरीद्वारे मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर रजनी सोनाड यांनी केला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉक्टर वसुधा पुरोहित यांनी अशा चित्रपट महोत्सवाचं आयोजन ही काळाची गरज असल्याचं मत प्रतिपादित केलं. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुनीता बाजपाई यांनी लघु चित्रपटाद्वारे आपल्याला कमी वेळात उत्तम विचारांचं धन मिळतं अशी भूमिका मांडली. चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षा आणि उद्घाटक आदरणीय डॉक्टर कल्पलता पाटील भास्करवाड मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात स्व आदर, स्व आत्मविश्वास, स्वभान यासारखी जीवनमूल्य ही चित्रपटांसारख्या प्रभावी माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत अतिशय उत्तम रीतीने पोहोचवले जातात असं विचार मांडले. या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव ॲडव्होकेट DS कुलकर्णी, अध्यक्ष ॲडव्होकेट कल्पलता पाटील भास्करवाडकर, माजी प्राचार्य डॉक्टर वसुधा पुरोहित, प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुनीता वाजपेयी, विभाग प्रमुख डॉक्टर रजनी सोनाड, प्राध्यापक डॉक्टर अंजली पंडित आणि प्राध्यापक डॉक्टर सविता मनोहर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन BA तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कुमारी वेदिका खरे हिने केला, तर आभार प्रकटन विभाग प्रमुख डॉक्टर रजनी सोनाड यांनी केला. उद्घाटनाच्या सोहळ्याच्या शेवटी राष्ट्रगीत व त्यानंतर विद्यार्थिनींना चित्रपट दाखवण्यात आले. 29 सप्टेंबर रोजी चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी लघु चित्रपट दाखवण्यात आले व विद्यार्थिनींचे व प्राध्यापकांचे समूह तयार करून त्या समूहाला विचार, भावना, आशा, धैर्य अशी नावे देण्यात आली व समूह चर्चा करण्यात आली. या समूह चर्चेतून जीवनात येणाऱ्या आजारांमुळे, संकटामुळे, अनपेक्षित येणाऱ्या घटनांमुळे जी भावनिक आंदोलने निर्माण होतात त्या आंदोलनातून सकारात्मकता शोधून स्वतःतील आंतरिक शक्ती शोधणं गरजेचं असतं. म्हणजेच भावनिक ताण हा भावनिक शक्तीकडे संक्रमित करायचा असतो, हा सूर गवसला. या चित्रपट महोत्सवाअंतर्गत इमोशनल स्ट्रेस, इमोशनल स्ट्रेंथ, भावनिक ताण, भावनिक संघर्ष या संकल्पनेवरती आधारित रील मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये SBS स्कूल, दगडूजीराव देशमुख कॉलेज, विवेकानंद महाविद्यालय, MIT कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुनीता बाजपाई यांच्या हस्ते देण्यात आलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर सविता मनोहर यांनी केलं, तर आभार प्रकटन डॉक्टर अंजली पंडित यांनी केलं. 2 दिवसीय चित्रपट महोत्सवात विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त सहभाग, भरघोस प्रतिसाद लाभला. या चित्रपट महोत्सवाचं आयोजन सूत्रबद्ध नियोजन विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर रजनी सेनाड यांनी केलंय. रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट्स तर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड्स आणि मातृत्व देवता वंदन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी इलाइट क्लब तर्फे 8 शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.
रोटरीतर्फे राष्ट्राचे शिल्पकार म्हणून विशेष काम करणाऱ्या शिक्षकांना गौरवित केलं जातं. यावर्षी इलाइट क्लबतर्फे 8 शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं. हे सर्व शिक्षक शालेय अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, इंग्रजी, सायन्स याचं शिक्षण देतात. त्याचबरोबर सामाजिक उपक्रम राबवण्यात पण या सर्व शाळा अग्रेसर आहेत. यासाठी हे शिक्षक परिश्रम घेतात. त्यामध्ये अंकुश एकलारे गुजराती कन्या शाळा, प्रभाव पाटील गुजराती कन्या शाळा, रेवती भातवलंडे विक्रमादित्य शाळा, विलास बडक वत्सलाबाई पाटील शाळा, दर्शना झिरे पाटील झेडपी भांबुर्डा, सर्जेराव शेलार झेडपी भांबुर्डा, रवींद्र भोंडे आश्रमशाळा अंजन डोह, कविता जिग्नेश शहा गुजराती हायस्कूल. त्याबरोबरच क्लबने क्लबमधील सदस्यांचा पालकांचा हार, शाल, श्रीफळ देऊन गौरव केला. त्यावेळी त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून केलेली वाटचाल, मुलांचं कर्तृत्व घडवण्यासाठी घेतलेले परिश्रम, मुलांबरोबर घेतलेले शिक्षण आणि त्यांचं लिखाण अशा गोष्टींमुळे त्यांच्याबद्दलचा सर्वांना अभिमान द्विगुणित झाला. यावेळी प्रतिभा कानडे कुलकर्णी, मंगला ठोसर, लीलाबाई देवरे, सरला देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. तर रस्त्यात ॲक्सिडेंटमध्ये एक रोटरियन यांना वाचवल्याबद्दल डॉक्टर सचिन जोशी आणि त्यांचे वडील तसेच डॉक्टर रेणुका जगताप या सर्वांचा मानवतेचे पाईक म्हणून गौरव करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपाली कुलकर्णी यांनी केलंय. आभार प्रदर्शन माधुरी सांगवीकर यांनी केलंय. कार्यक्रमासाठी माधुरी सांगवीकर, डॉक्टर माधुरी जोशी, जयश्री कानडे, दीपाली कुलकर्णी, अंजली भालचंद्र, हसमुखभाई सोमय्या, विवेक कानडे, अशोक देवरे, स्वाती स्मार्त, सारा सांगवीकर, मिलिंद सांगवीकर यांनी परिश्रम घेतले. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मनपाचा 50 लाखांची मदत. प्रशासक जी श्रीकांत यांच्या पुढाकाराने सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दिला 1 दिवसाचं वेतन. तर कानडी सिंहाची डरकाळी आता छत्रपती संभाजीनगरात ऐकू येणार. सिद्धार्थ उद्यानातील खुल्या पिंजऱ्यात सिंहाचा जोडा, अस्वल आणि कोल्हे यांचं आकर्षण. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.